श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचा 9वा अध्याय पठण करत आहे. तर आपल्या आयुष्याचं सोनं करणारी ही पोथी आहे. तर दररोज श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे 3 अध्याय आणि 11 माळी जप करावा. तर स्वामींचं जेवढं आपण नामस्मरण करतो, जेवढं आपण स्वामींना जपतो, तेवढे आपल्याला स्वामी जपतात. जेवढं आपण पारायण वाचतो, तेवढं आपल्याला स्वामी संकटापासून वाचवतात. तर श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचं पठण करत आहे 9वा अध्याय. ज्यांना शक्य होत नसेल पठण करणं, त्यांनी श्रवण करू शकता. श्री स्वामी समर्थ. 9वा अध्याय. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालते. दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चित्ते. बहुत लोकदर्शना येते अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशालिक शत्रू आणि शूद्र आणि अनामिक पारसी वन भाविक दर्शन येते धावणी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येते पाय. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. यात्रेची झाली दाटी कैशी होईल स्वामी भेटी. हे चिंता उपजली पोटी मग उपाय योजिला. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीत तिच्या हस्ते होत असे. ती याची घेऊन गांठी शंकराव सांगती गोष्टी. करुणी द्याल स्वामी भेटी तरी उपकार होतीला. व्याधी दूर करावी म्हणून विनंती करायला स्वामी चरणी. तरी आपणा लागून द्रव्य काही देईना. बाईंचे द्रव्य लभ पूर्ण आनंदले ते याचे मन. म्हणे मी इतके करीन 2 सहस्त्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईंसी इतके कार्य जरी करीसी तरी 6 सहस्त्र रुपयांशी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकराव तैसे करती बाई आनंदिली चित्ती. म्हणे मी प्रातून या स्वामी प्रति कार्य आपुले करीन. मग एके दिवशी यती बैसले होते आनंदवृत्ती. शंकराव दर्शन घेती भावचित्ती विशेष. बाई स्वामींशी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पिडितो. तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. ऐसा एकता वरदानी तेथून उठले चालले गावाबाहेरी. आले शेखनुराच्या दर्ग्यावरील शंकरावही बरोबरी. त्या स्थळी पातले यवन स्मशानभूमीत. आले ते राजे त्वरित एका नूतन खांचेत. निजले छाटी टाकून सेवेकरी शंकरावासे. म्हणतीलेला करुणी ऐशी चुकविले तुमच्या मनासी. निश्चय मानसी धरावा. काही वेळ गेल्यावरी उठली समतांची स्वारी. शेखनुराच्या दर्ग्यावरी येऊनी पुढे चालले. शंकरावे त्या दिवशी खाना दिदला फकीरांसी आणि शेखनूर दर्ग्यासी एक कपनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित. बारीक वाटून निंबपत्र 10 मिरी त्यात घालावे. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध झाले. स्वामीराज वैद्य व्याधीपळे आपणचे. स्वामी वचने धरुणी भाव औषध घेते शंकराव. त्यांचे आला अनुभव 10 दिवस लोटले. प्रकृतीचे आराम पडला. राव गेले सोनाग्राला. काही मास लोटता त्याला ब्रह्मसंबंध सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र. ऐसा केला निर्धार त्यांचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशी एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामींचरणी कारभारी करीताती. परी पुन्हा आज्ञा झाली मठ बांधावा त्याच स्थळी. भुजंगांधिक मंडळी दाखविली जागा तयांनी. सर्वांमध्ये ते त्यांची मठ बांधिला चुने गच्ची. कीर्तिशंकरावांची अजरामर राहिली. अगाध स्वामी चरित्र तयांचा न लागेचे पार. परी गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती. श्रवणी धरावा आदरतेने साधिती हरपत्र. जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदिती त्या. श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा संमत. सदा परिसुत भाविक भक्त. 9वा अध्याय गोडाहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय.